नमस्कार, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजच्या भागात आपण हा विठ्ठलाचा टिळा कसा बनवायचा हे पाहणार आहे. यासाठी इथे मी 4 प्लाय लोकर वापरत आहे आणि 3.25 mm क्रोशे हुक. या ठिकाणी जर तुम्हाला 4 प्लाय लोकर वापरायची नसेल तर तुम्ही 8 प्लाय किंवा 12 प्लाय लोकर वापरू शकता. त्यासाठी आपल्याला इथे 4 किंवा 5 mm क्रोशे हुक वापरायचं आहे. इथे मी 4 प्लाय लोकर वापरल्यामुळे विणकाम एकदम मऊ असं झालं होतं. तर त्यासाठी इथे मी 2 पॅच करून ते एकमेकांना जोडलेले आहेत आणि हे 2 पॅच जोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता विणकाम एकदम स्टिफ असं दिसतं आणि हा टिळा एकदम छान उठून दिसतो. तर सुरुवातीला आपल्याला इथे काळ्या कलरच्या लोकरीने विणकाम करायचं आहे आणि त्यानंतर येलो कलरच्या लोकरीने. येलोमध्ये मी थोडीशी वेगळी शेड घेतलेली आहे जेणेकरून याला चंदनाचा लुक मिळेल. तर इथे आपण सर्वप्रथम काळ्या कलरच्या लोकरीचा राऊंड तयार करून घेऊयात. तर यासाठी आपल्याला काळ्या कलरच्या लोकरीची मॅजिक रिंग बनवायची आहे. यासाठी मी बोटावर 3 वेळा वेढे घेतलेत आणि अशा पद्धतीने तिसरा लूप आहे तो 2 लूपमधून ओढून घेतला आहे. आता आपल्याला 2 चेन विणायचे आहेत. आणि हे लूप्स बाहेर काढून आपल्याला आता या लूप्समध्ये एकूण 11 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. तर सुरुवातीच्या 2 चेन आणि हे 11 हाफ डबल क्रोशे असे एकूण आपल्याला टोटल 12 हाफ डबल क्रोशे मिळतात. आता यानंतर आपल्याला ही जी रिंग आहे ती क्लोज करून घ्यायची आहे. यानंतर सुरुवातीच्या ज्या 2 चेन आहेत त्यातल्या दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे आणि एक चेन विणून ही लोकर इथे कट करून घ्यायची आहे. आता येलो कलरच्या लोकरीची आपल्याला स्लिप नॉट घालायचे आणि इथे ही लोकर आपल्याला या राऊंडला जॉईन करून घ्यायचे. तीन चेन विणायचे आणि सेम स्टिचमध्ये मी आणखी एक डबल क्रोशे विणणार आहे. तर इथे पहिल्या स्टिचमध्ये आपला 2 डबल क्रोशेचा सेट तयार झाला आहे. आता पुढच्या 10 स्टिचेसमध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. प्रत्येक स्टिचमध्ये मी 2 हाफ डबल क्रोशेचा सेट विणून घेते. यानंतर शेवटचा जो स्टिच आहे त्यात पुन्हा मी 2 डबल क्रोशेचा सेट विणणार आहे. आणि आता सुरुवातीच्या ज्या 3 चेन विणल्या त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिच घालतोय. तर अशा पद्धतीने आपला दुसरा राऊंड इथे विणून कंप्लीट झालेला आहे. तिसऱ्या राऊंडसाठी आता पुन्हा आपल्याला 3 चेन विणायचे आहेत.
यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट विणायचा आहे. आता पुढचे 10 स्टिचेस आहेत, तिथे आपल्याला हाफ डबल क्रोशेचा पॅटर्न विणायचा आहे. तर पहिल्या स्टिचमध्ये 1 हाफ डबल क्रोशे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशेचा सेट. हा पॅटर्न आपल्याला 10 वेळा रिपीट करायचा आहे. तर या ठिकाणी 10 वेळा मी हाफ डबल क्रोशेचा जो पॅटर्न आहे तो रिपीट करून घेतलेला आहे. आता यानंतर शेवटी आपल्याला 2 स्टिचेस शिल्लक मिळत आहेत. तर त्यातल्या पहिल्या स्टिचमध्ये आपण 1 डबल क्रोशे विणणार आहे आणि दुसऱ्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट. फक्त पहिल्या आणि शेवटच्या स्टिचेसमध्ये आपण डबल क्रोशेचा पॅटर्न करतोय. बाकी मधला जो पार्ट आहे तिथे आपल्याला हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. तर इथे सुद्धा आपण तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि अशा पद्धतीने तिसरा राऊंड आपला इथे कंप्लीट झालेला आहे. चौथ्या राऊंडसाठी पुन्हा मी 3 चेन विणते. यानंतर पुढच्या एका स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे. आता पुन्हा आपल्याला हाफ डबल क्रोशेचा पॅटर्न 10 वेळा रिपीट करायचा आहे. तर इथे पहिल्या 2 स्टिचेसमध्ये आपल्याला प्रत्येकी 1 हाफ डबल क्रोशे विणायचे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशेचा सेट विणायचा आणि हा पॅटर्न आपला इथे 10 वेळा रिपीट होणार आहे. इथे आता माझा 10 वेळा पॅटर्न रिपीट करून झालेला आहे. आता पुन्हा आपल्याला डबल क्रोशेचं विणकाम करायचं आहे. तर इथे पुढच्या 2 स्टिचेसमध्ये मी प्रत्येकी 1 डबल क्रोशे विणणार आहे आणि तिसरा जो स्टिच आहे तिथे 2 डबल क्रोशेचा सेट. यानंतर तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपला हा चौथा राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे. 5वा राऊंड आपला शेवटचा राऊंड असणार आहे. त्यासाठी इथे मी 5 चेन विणते सुरुवातीला. यानंतर पहिल्या 3 चेन स्किप करायचे आहेत आणि चौथ्या आणि 5व्या राऊंडमध्ये डबल क्रोशेचं विणकाम करायचं आहे.
आता पुढे पुन्हा आपण बेसमध्ये विणकाम करणार आहे. पहिल्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, दुसऱ्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट. आता पुढे आपल्याला पहिल्या 3 स्टिचेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे विणायचा आहे. आणि चौथ्या स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशेचा सेट. हा जो पॅटर्न आहे तो आपला इथे 10 वेळा रिपीट होणार आहे. पहिल्या 3 स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे आणि चौथ्या स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशेचा सेट. तर या ठिकाणी मी 10 वेळा हा पॅटर्न रिपीट करून घेतलेला आहे. आता पुढचे जे 4 स्टिचेस शिल्लक आहेत त्यामध्ये पहिल्या 3 स्टिचेसमध्ये मी प्रत्येकी एक डबल क्रोशे घालणार आहे. यानंतर चौथ्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट. यानंतर पुढे आपला जो बेस आहे जिथे आपण 3 चेन विणल्या त्या ठिकाणी आपल्याला एक डबल क्रोशे विणायचं आहे. आणि यानंतर पुढच्या स्टिचमध्ये मी 2 डबल क्रोशे विणणार आहे. आता आपल्याला 2 चेन विणायचे आहेत आणि या ठिकाणी स्लिप स्टिच घालायचं. तर अशा पद्धतीने आपलं विणकाम इथे कंप्लीट झालेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 4 प्लाय लोकरीमुळे हे विणकाम एकदम मऊ असं पडलेलं दिसतं. तर याच पद्धतीने मी आणखी एक शेप तयार करून ठेवलेला आहे. आता हे दोन्ही आपल्याला एकमेकांना अटॅच करायचे आहेत. तर यासाठी मी पुढं विणकाम कंटिन्यू करते. अशा पद्धतीने सरळ बाजू बाहेरच्या साईडला पकडायची आणि आता हा जो दुसरा पॅच आहे तो इथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आणि दोन्ही साईड एकत्र पकडून आपल्याला फक्त स्लिप स्टिचेस विणत जायचे. अशा पद्धतीने शेवटपर्यंत मी स्लिप स्टिचेस विणून घेणार आहे.
अशा प्रकारे मी इथे शेवटपर्यंत स्लिप स्टिच विणून घेतलेला आहे आणि हा छान असा विठ्ठलाचा टिळा आपण इथे विणून पूर्ण केलेला आहे. तर याचा वापर करून तुम्ही छान असं तोरणसुद्धा करू शकता किंवा वॉल हँगिंगसाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशनसोबत.